बघा ते त्यांच्या लेवलवर प्रयत्न करतायत. मला अजूनपर्यंत कुणीही, मी माझ्या वतीने देशाचे होम मिनिस्टरला कागद दिलेत, प्रधानमंत्री साहेबांच्या कार्यालयामध्ये आम्ही कागद दिलेत, जे एव्हिएशन मंत्रालय त्यांना दिले आहेत, DGCA ला दिलेला आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही CMO ला पण दिलेत. CMO जेव्हा वेळ देतील ते उद्या देतात असं आम्हाला कळतं, तेव्हा त्यांना सुद्धा कागद दिले. आता हे आम्ही स्व इच्छेने त्या ठिकाणी दिलेलं आहे. याबद्दलची चर्चा सुद्धा तिथे झालेली आहे. आता याच्या पुढे माझं एकही मत आहे आणि तुम्ही रेकॉर्ड करा, याच्या पुढचा लढा हा लोक लढतील, सगळे लढतील. जर त्यांच्या पक्षातून त्यांच्या परिवारातून जर मला कोणी आलं आणि म्हणलं की जे जे आहे ते आम्हाला दे, आम्ही लढायला तयार आहे. मी सगळे कागद त्यांना द्यायला तयार आहे. त्यांनी लढावं, पण लढलं पाहिजे एवढंच आमचं मत आहे आणि दादांना न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी जो जो कोणी भूमिका घेतोय, अमोल मिटकरी त्यांच्या बाजूने भूमिका घेत आहेत. त्यानंतर तिथं काल एक नायकवडे नावाचे आले होते, ते भूमिका घेत आहेत. ठोंबरेताई तिथं भूमिका घेत आहेत. बाबा पाटील तिथं भूमिका घेत आहेत. बाकी इतरही भूमिका घेतात. तिथं जयली सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिथं व्यक्त झालाय की ब्लॅक बॉक्सच्या बाबतीत काहीतरी आम्हाला शंका वाटते आणि त्याच्याच बरोबर जे विमान आहे VSR चालवणारा कंपनी, त्याच्यावर आम्हाला शंका आहे, VSR कंपनी बंद झाली पाहिजे असं जय सुद्धा त्या ठिकाणी बोललाय आमचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर. त्यामुळे ज्याला कोणाला पुढे घेऊन आणि काकींनी CBI एन्क्वायरी मागितलेली आहे. त्यामुळे आपापल्या लेवलला लढलं पाहिजे, पण न्याय मिळाला पाहिजे एवढी आमची. आम्ही एवढं मोठं नाही की आम्हाला मुख्यमंत्री तिथं फोन करतील. त्यांच्या कार्यालयामधून फोन आला होता. अजितदादांचं स्मारकाचा एक विषय मी मांडत होतो आणि त्या बाबतीतच चर्चा करायची होती. आज ती बैठक होत नाही, पण उद्या संध्याकाळी ती बैठक होईल आणि त्या बैठकीला गेल्यानंतर स्मारक अजितदादांचं व्हावं ही तर मागणी आम्ही करूच. त्याच्याच बरोबर इन्व्हेस्टिगेशन म्हणजे FIR बद्दल पण त्यांना माहिती आम्ही देऊ आणि माझ्याकडे जे काही कागदपत्र आले ते सुद्धा आम्ही त्यांना त्या ठिकाणी. अजिबात वाटत नाही. एक तर CID काय केलंय हे कोणालाच माहित नाही. आपण तिथं प्रेशर वाढवलं, तुमच्यासारख्या चांगल्या मीडियाने तो मुद्दा नेला. सोशल मीडियावर महाराष्ट्राचे तमाम सामान्य नागरिक हे व्यक्त झाले, बारामतीकर हे व्यक्त झाले, काही गावांमध्ये तिथं बंद